नमस्कार माझ्या गोड सुगरण मैत्रिणींना। आणि आता आपण पाहिलेच असेल, आज आपण मसाला रोटी किंवा त्याला तुम्ही मसाला पराठा देखील म्हणू शकता। यासाठी आपल्याला साधं असं कणिक मळून घ्यायचंय आणि इथे आता मसाला लावण्यासाठी थोडासा मसाला बनवून घेणार आहोत। एका वाटीमध्ये चमचाभर बेसन पीठ घ्यायचं आहे, सोबतच त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं घरगुती तिखट घालून घ्यायचंय। यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि सोबतच थोडंसं चिमटभर इतकं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हा आपल्याला मसाला अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता आणि यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं। तेलाच्या ऐवजी तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप देखील तुम्ही घालू शकता। आता हा सर्व मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तसं पाहायला गेलं तर एक पोळी लाटून हे सर्व मसाले तुम्ही वरतून एक एक करून भुरभुरून देखील घालू शकता। पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही मसाला नक्की बनवून बघा आणि या मसाल्याची मसाला रोटी नक्की बनवून बघा। अतिशय चविष्ट अशी ही मसाला रोटी किंवा मसाला पराठा बनवून तयार होतं। आता हा मसाला तयार झालेला आहे। आता एक पराठा लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचा अशा पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। आता गोळा तयार करून झाल्यानंतर याची आपल्याला एक मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे। तर आता याला आपण कोरड्या पिठामध्ये घोळवून याची पोळी लाटून घेऊया। आता ही मसाला रोटी बनवण्यासाठी इथे आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीची एक चपाती लाटून घ्यायची आहे। तर याला आता आपण लाटून घेणार आहोत। बऱ्याचदा असं होतं की कधी-कधी आपल्याकडे भाजी नसते, अशा वेळेस आपण डब्याला लहान मुलांचे काय द्यायचं? झटपट तयार होणारा नाश्ता किंवा झटपट तयार होणारा पराठा म्हणजे ही मसाला रोटी आहे। तर अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाची आता लहान अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे। तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा आकारामध्ये ही लाटून घ्यायची आहे। आणि आता आपण जो तयार करून ठेवलेला मसाला होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता या मसाल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सिक्रेट साहित्य आहे ते म्हणजे कसुरी मेथी आणि जे बेसन पीठ घातलेले आहे ते। या दोन गोष्टीमुळे या मसाला रोटीचा किंवा मसाला पराठ्याचा स्वाद जो वाढतो ना तो अतिशय भन्नाट असा होतो। कसुरी मेथी घातल्यामुळे मस्त छान असा स्वाद येतो आणि बेसन पीठ घातल्यामुळे खमंगपणा येतो। आता हा मसाला आपण व्यवस्थित लावून घेतलेला आहे। यावर आपण थोडंसं कोरडं पीठ गव्हाचं अशा पद्धतीने भुरभुरवून घ्यायचं आहे आणि आता उलट-सुलट अशा पद्धतीच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत। जितक्या पातळ अशा घड्या तुम्ही घालाल, लहान-लहान घड्या जितक्या घालाल, तितके या पराठ्याला छान असे लेयर सुटतात। आणि आता घड्या घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे पीठ थोडंसं आपल्याला खेचून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला गोलाकार पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे। आता हा रोल बनवून झाल्यानंतर याला कोरड्या पिठामध्ये घोळवून आपण हा पराठा लाटून घेणार आहोत। तर चला आता आपण याला लाटून घेऊया। मध्यम आकाराचा याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि पाहू शकता खूप छान असे लेयर असे आपल्याला दिसत आहेत। आता बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं या पराठ्याला मस्त खुसखुशीतपणा येतो आणि हा पराठा जितका आपण जास्त वेळ ठेवू तितका हा चवीला भन्नाट लागतो। तर आता हा लाटून घेतलेला आहे आणि आता याला आपण तव्यावरती घालून घेणार। तवा देखील गरम झालेला आहे तर याला आपण घालून घेऊया। आता हा जो मसाला पराठा आपण तयार करून घेतलेला आहे तो मसाला पराठा तुम्ही तेलावर किंवा तुपामध्ये भाजू शकता। आता याला आपण घालून घेतलेला आहे तव्यावरती आणि दोनही बाजूने छान असं खुसखुशीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय। गॅस इथे मी मध्यम आचेवर न ठेवता लो टू मीडियम आचेवरती ठेवायचा आहे। जितका आपण लो टू मीडियम आचेवरती हा पराठा उलट-सुलट करून शेकणार आहोत तितका याचा खुसखुशीतपणा वाढतो, खमंग स्वाद येतो आणि सोबतच याचे लेयर सुटत जातात। आता यावर मी तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण तेल लावून अशाच पद्धतीने हा पराठा मंद आचेवरती छान असा भाजून घेणार आहोत। तर हा पराठा बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, लहान मुलांना फार आवडतो आणि नाश्त्यासाठी परफेक्ट असा भन्नाट गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनून तयार आहे। जास्त काही जिन्नसही लागत नाही, झटपट हा गव्हाच्या पिठाचा मसाला रोटी किंवा मसाला पराठा जर तुम्ही बनवला तर मस्त खमंग चविष्ट नाश्ता बनवून काहीच वेळामध्ये तयार होतो। आता हा शेकून तयार झालेला आहे, याला आता आपण काढून घेऊया। आता हा बघा मस्त असा खुसखुशीत आपल्याला दिसत आहे, याच्या अंदाजावरूनच तुम्हाला समजत असेल। आता याला आपण अशा पद्धतीने थोडं
थोडंसं हाताने दाबून घेतलेलं आहे आणि पाहू शकता मस्त असे लेयर सुटलेले आहेत। तर हा मसाला पराठा किंवा मसाला रोटी तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता। आज मी इथे चहा सोबत याला खाणार आहे। तर चहा सोबत मस्त असा हा नाश्ता आजचा बनून तयार आहे। तर आता हा किती खुसखुशीत झालाय तुम्ही पाहू शकता। मस्त असे लेयर सुटलेले आहेत आणि खाताने अतिशय खुसखुशीत हा पराठा बनून तयार झालेला आहे। तर तुम्हाला आता समजेलच। तर मसाला रोटीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।